आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. काय? होय. अगं मग हे आधी का नाही सांगितलं? अहो मी सांगणारच होते, पण त्या गुंडाला पकडायसाठी साहेबांनी ऑर्डर दिली होती, म्हणून मी इथं बसले. म्हणजे मांडवात काही गोंधळ होणार नाही आणि तो गुंडा आमच्या तावडीतनं सुटणार नाही. मी फक्त माझी ड्युटी करत होते. बया 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 बया, शेवटी मला जे वाटत होते का नाही तेच झालं. चांगली वस्तात निघालीस की ग? माझ्या लेकाला फसवलेस मी. आत्या, तुझा गैरसमज होतोय. तू समजतेस तसं काय नाही. तसं काय नाही म्हण. ही पोरग जेव्हा तुला घरला भेटाय येत होतं का नाही तेव्हाच मला शंका आली होती. काय बी बोलू नका सा. माझा लेक कशाला तुमच्या भिकारच्या दारात येईल का? कशाला येत होता म्हण. विचार की तुझ्याच लेकाला येत होता का नव्हता ती. माझ्या लेकरा बरोबरचा हिचा साखरपुडा बी हेनच मोडलाय. हिनं त्याचं लगीन मोडलं ना म्हणून त्यानं तसं केलं. मग आता कळलं ना. हिनं मोडलं म्हणून त्यानं मोडलं. ही मोडामोडी काय कुणी उगाच करत नाही. तुझ्या लेकानेच हिला फुस लावली आणि आता आमच्यावर ढकलते ग. हे थोबाड सांभाळून बोलायचा. तू मागितली म्हणून जागा दिली जातो वर तोंड करून बोलतेस होय. तुझी भाची चांगल्या घरात जावी ना म्हणून अशी धूळ फेकायची आयडिया तुझ्याच डोक्यात आली असेल. फेकायचीच असती ना तर धूळ नाही, चांगली मिरचीची अख्खी पुडीच फेकली असती. तर आणि तू फेकेपर्यंत आम्ही काय वाचून बसलो असतोय. ही लगीन मान्य नाही मला. भला मी मान्य नाही. ऐका माझं, हे सगळं नाटक होतं. त्या गुंडाला पकडायसाठी केलं होतं. आपण रुपालीला परत शोधून आणू की आणि पुन्हा लग्न लावून देऊ यांचं. हे बास, काय पोरखेळ लावलाय तुम्ही? विधिवत आणि ईश्वराला साक्ष मानून तुमचं लग्न झालेलं आहे. हे कार्य श्रीनी सिद्धीच नेले आहे. आता तुम्ही दोघेही विवाह बंधनात अडकलात. आयुष्यभराचे जीवनसाथी झाला आहात आणि हे सत्य आहे. आता वांग्याचं काय आहे मधीच? थांबे. अगं बघ की उचल फोन त्याचा. तिकडे काय चाललंय विचार तरी. हॅलो आमरे. बोल रे. रेडी आहेस ना तू? रेडी? अगं मी रेडी आहे. अख्खी सिच्युएशन आपल्यासाठी रेडी आहे. हा मांडव आपल्यासाठी रेडी आहे. अमू, आपण काय बी न करता सगळं सोपं झालंय बघ. गणपती बाप्पा आपल्या लय पाठीशी आहे. म्हणजे या धनाजीराव काटेच्या वाटेतला काटा आपोआप दूर झालाय बघ. जरा समजेल असं बोलशील का? अगं अमू, अगं मंजीचं लग्न झालंय त्या सत्या बरं. काय? होय. अमरे अगं काय बोलताय धनाजीराव? तुम्ही या इथं. अगं त्या सत्याच्या मम्मीनं आणि माझ्या मम्मीनं लय गंगा घातल्या इथं. हे लवकर या मग, मी वाट बघतोय तुझी. तू चल आधी चल. शुभमंगल सावधान.
माया माया अगं मंजू आपली सून झालीये. सपना जयदे अरे मंजू आमची सून झालीये. माझ्या मनात होतं तेच झालंय. अरे अरे वाजवा वाजवा टाळ्या वाजवा. अरे मंजू माझी सून झाली. ऐका वेळ लागला का तुम्हाला? हा बंद करा तमाशा. अगं माया माया मंजू आपल्या घराची सून झालीये. आत्ता सत्याची गाडी रुळावर येईल. आत्ता आपला सत्य सुधरेल. मंजू आपली सून झालीये. मला मान्य नाही हे लगीन. अगं मंजू इतकी चांगली मुलगी सत्याला शोधून सुद्धा मिळणार नाही. काही बी झालं तरी ती माझ्या घरची सून होणार नाही म्हणजे होणार नाही. माया मम्मी कुणी काय बी बोलू दे पण ही आपल्या घरची सून शोभतच नाही. मला तर ह्यो सगळा प्लॅनच वाटतोय. हे पण ही असली बॅग आपल्या घरात बांधायचा प्लॅन केला कोणी? मम्मी हो यांचाच असणार ना. हो नाही हो कसलाच प्लॅन नाही केला. ऐ उगाव नको आणू. खरं सांग सत्या भाऊजींचं लग्न मोडलं बी तूच जुळवलं बी तूच आणि आता स्वतःच त्यांच्याशी लग्न करून मोकळी झाली होय. ए गबस, तुम्हीच तुमची सून पळवून लावली आणि आमची सून चोरून का आणली ती सांगा आधी. ए असली खुळी सून नकोच आहे मला माझ्या घरात. जा घेऊन तिला तुझ्या घरी. हो मी सांगते ना मी मुद्दाम काहीच नाही केलं. ते गुंडाला पकडायचं होतं म्हणून अयो यो चमत्कार कसा झाला? अगं झाला ते झालं. बरं झालं ना आमरे. माझं लगीन मोडलं आमरे. माझं लगीन मोडलं. माझं लगीन. डोक्यात काय भुसा बिसा भरलाय मी तुझ्या? तुझी बायको इथं दुसऱ्याच्या गळ्यात हार घालून बसली आणि नसतेच मी. गुरुजी हे लगीन कुणाला बी पसंत नाही. तेव्हा हिला मंडपातून खाली उतरा आणि माझ्या सत्याचं लगीन रुपाली सोबत लावून द्या. हे बघा, एकदा विधिवत लागलेलं लग्न असं मोडता येणार नाही. गुरुजी हात जोडून विनंती करते तुम्हाला काही तर करा. पण तुमची नवरी मुलगी आहे का जागेवर? काय हो तुम्ही तुमच्या लेकीला आणायला गेलता ना? मग हे कशी काय आली इथं? आता आम्हाला तरी काय माहिती. आम्हाला वाटलं रुपालीच ही. मला असं वाटतंय की हे आहे मंजूनच तिला गायब केली असली पाहिजे. हो ना. आणि तुमची श्रीमंती बघून ही भाळलेली असणार. हिनेच पळवलं असणार तिला. अहो असं काय बी नाही काका काकू. मी तर मंडपातच होते आणि रुपाली कधी पळून गेलं मला कळलंच नाही अजिबात. साधेपण आता बाद झाला वाघमारे मॅडम. आधी तुम्हीच लग्न जुळवून दिलं आणि आता सांगताय की ती पळून गेली आणि वर तिच्या जागेवर येऊन स्वतःच उभ्या राहिलाय. हे अधिकार कोण दिला तुम्हाला? आणि काल तर लई मास दाखवत म्हणत होता की तुझ्याशी कोण लग्न करणार, तुझं तर तोंड बी बघणार नाही. मग आज काय झालं? माझी इच्छा नव्हतीच आणि आता बी नाही. तुझ्याशी संसार करण्यापेक्षा बिना लग्नाची राहीन मी फक्त माझी ड्युटी करत होते. कळलं का? ती अशी तोंड चालवण्यापेक्षा रुपाली बोलून शोधू आपण. म्हणजे जी काय असेल ती सोक्ष मोक्ष लागेल. सत्या आम्ही शोधून येतो. एक मिनिट रुपालीचा कॉल आहे. काका लाऊडस्पीकर फोन टाका म्हणजे काय कळलं आम्हाला पण. अगं रुपाली कुठेच तू? बाबा खरंच खूप सॉरी. मला तुम्हा सगळ्यांना असं दुखवायचं नव्हतं. थोडा हट्ट सोडा तुम्ही. थोडा घरचा विचार करा, समाजाचा विचार करा. सत्य तू इतकी समाजसेवा केलीस, तू इतक्या लोकांची सेवा केलीस, तू आज या मुलीवर वेळ आलेली आहे. तू विचार कर, अशीच वेळ असते तुझ्या जागी दुसरा कोणी असता आणि माझ्या जागी तू असता, तू काय केलं असतं?
मी सांगतो तू काय केलं, मी तुला चांगलं ओळखतो. तू त्या मुलाला हिला स्वीकारायला सांगितलंस आणि तुझ्या मनात माझ्याबद्दल तसोबरी आदर प्रेम असेल तर तू माझं म्हणणं ऐकशील. बाकी तुझी मर्जी. तात्यासाहेब, अहो तुमच्याविषयी आदर आणि प्रेम तर कायमच आहे आणि तू तसाच राहील. आजपर्यंत कधीच मी तुमचा शब्द पडू दिला नाही आणि पडू देणार बी नाही. फक्त तुम्ही सांगताय म्हणून मी यांना घरी घेऊन जाईन. पण मी यांना माझी बायको स्वीकारलेलं नाही. हे माहीत असू दे त्यांना. सत्या, तात्यासाहेब म्हणते ती बरोबर आहे. तुझ्या इमेजला धक्का नको लागायला. जाऊ आपण तिला घरी घेऊन. मंजू चल आपल्या घरी चल. ये. तुझं लगीन थाटात व्हावं अशी लई इच्छा होती ग माझी. पण ही समजा असं होईल असं स्वप्नात बी नव्हतं वाटलं. तू सासरी चालल्यास म्हणून डोळ्यात पाणी आलंय माझ्या. पण त्या परीस तुझ्या काळजीनं माझा जीव जास्त तुटतोय ग. अहो तुम्ही अजिबात काळजी करू नका. तुमच्या मुलीचा स्वभाव खूप गोड आहे. माणसं कशी जोडायची तिला चांगलं कळतं. आणि मी आहेच की. पोटच्या पोरीसारखं सांभाळेन मी हिला. सुनबाईसाठी गाडी काढा. आंबरे, आईची आणि स्वतःची काळजी घे. तू हुशार आहेस, माझ्यासारखी वेंदळी नाहीस. नीट अभ्यास कर. सुनबाई चला निघूयात आता. म्हणजे नाही म्हणजे नाही, मी नाही तुला जाऊन देणार. तू माझ्या घरची सून होणार होतीस लोका. माझी लोकांच्या घरला नाही जाऊन द्यायची मी तुला. किती काळजी आहे आत्याबाईंना, पण आता काही उपयोग नाही. ती आता आमची सुनबाई. नाही नाही नाही, रत्ना रत्ना जाऊ दे ना तिला. आता कसं जाऊन दे. ऐक ऐक, आता आपल्या हातात काय नाही. रत्ना, परिस्थिती आपल्या हाताबाहेर गेली आहे. आपल्या हातात आता काय बी राहिलं ना. आणि तू जर का तमाशा केला ना तर लोक आपल्याकडे बघून हसते. आलं हा पर जा पोरी जा. सुनबाई चल ये. आमच्या मानपानासाठी बस. चल बस ये.
माया चल. आता या पोलीस सुनबाईच्या कस्टडीतून आपला पेनड्राईव्ह बाहेर काढायचा. माया चला नवीन जोडप्याच्या स्वागताची तयारी करू आपण. सुनबाई सुर्वेच्या फॅमिलीत तुझं स्वागत आहे. चल आतमध्ये. सपना अगं मोठ्या सुनबाईच्या स्वागताची तयारी आता तुलाच करावी लागणार आहे. वय वय करते. चल ये. या आतमध्ये या. देवा लई टायमिंग वर चमत्कार दाखवला बघ. त्या महामाईची चांगली जिरवली. नाही तर त्या रुपालीला माझ्या डोक्यावर मिरे वाटायला आणणार होती. मोठ्या घरातली श्रीमंत सून आणणारे पण आता शेवटी जे नशिबात असते ना तेच होते. हाय का नाही देवा. माझ्या पप्पांना सांगून ना कंदी पेड्याचा चांगला अभिषेकच करते तुझ्यावर. सपना अगं आवर लवकर. हा वय वय. नव्या नवरीला किती वेळ ताटकळत ठेवणार आहेस. चित्तरकार लय खुश आहेत बघा आज. कारण माझ्या लेकाच्या लग्नाचा बेरंग झाला ना ह्यांच्या मनासारखा. मला इतका आनंद का होतोय तर माझ्या लेकाचं भलं होतंय म्हणून. तुला कधीच कळणार नाही माया. तर सर्व ज्ञानी तुम्हीच आहेत ना. जी काय अक्कल आहे ना ती तुम्हालाच आहे. हे बघा तात्यासाहेब म्हणले ना म्हणून घरात घेतली हिला. आयुष्यात एकच गोष्ट चांगली केली आहे तुमच्या तात्यासाहेबांनी. मंजूला या घरची सून म्हणून स्वीकारायला तुम्हाला भाग पाडलंय. आणि यापेक्षा चांगली गोष्ट असूच शकत नाही. मम्मी ओळा भाकर तुकडा. आयो पप्पा. सपना मी आहे ना. चल मी तुझी मदत करतो. ये. प्लीज वेलकम टू आमची लाडाची वहिनी. शी इज ओलांडिंग मा. मम्मी साहेबाच्या डोक्याला झालाय ताप. हॅशटॅग सत्यम. मम्मी साहेब लाईव्ह सुरू आहे. लाईव्ह हसा की. हे सगळे बंद कर तुझं ती दळबद्री लिहू. नाहीतर तिला घरात घेणं तुला काढलं घराच्या बाहेर. या. तरी बी एका शब्दाने सुद्धा बोलली नाहीस. चिडीची बसलीस. आणि तू काय चिचकुळे चिट्टीत लईच कौतिक केलंयस ग माझं. आता तोंडा बोल की माझ्या. तुम्हाला काय वाटलं तुम्ही पळून जाचीला आणि मी गप्प बशीन. रत्न काटे म्हणते ती मला. रत्न काटे
काट्यानं कसा काटा काढते का नाही तुमचा बघाच तुम्ही. मम्मी थांब. अमृत तू पळून जात होतीस ते बी माझ्याशिवाय. अगं आपलं पळून जायचं ठरलं होतं ना. हे तू बी ह्यांच्या नादाला लागलायस वे. बघितलंस ना सुनंदे, तुझ्या धाकल्या लिकीची बी हिम्मत बघ. अगं स्वतःच्या होणाऱ्या भावजाला घेऊन पचार होणार होती आणि थोरली तर काय, ज्या मंडपात दिजा बरं लगीन होणार होतं त्याच मंडपात त्या गुंडाबरोबर लगीन करून बसली. नाही 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 नाही, ह्या समद्याला तुझी फूस असल्याशिवाय ह्या दोघी जणी एवढी हिंमत करणार नाही. त्या तरी माझा दादा म्हणत होता ह्या साध्या बायका नव्ह. मला तर वाटतंय माझ्या दादाला बी तुम्हीच मारलं असणार आहे. साव, काय बोलताय तुम्ही हे? मला जर असं करायचं असतं तर माझ्या मंजूचा हात मी एखाद्या चांगल्या पोराच्या हातात दिला असता. त्या गुंडाच्या हातात कशा पाहिजे दिला असतं तिचा हात? ए आई, काय ग सारखी गुंड गुंड त्याला बोलत असतीस? तो खूप चांगला माणूस आहे आणि गरीब गरजू लोकांच्या मदतीला तो नेहमी धावून येतो. आणि अगं तुला तर माहितीये ना की काय ग, तुला लईच फळका आहे ग त्याचा. तुम्हाला मी म्हणत होती का नाही तरी, ही समजा ह्या माया लेकींनी मिळून डाव केलाय. ही भांडायची रडायची नाटक आहे ती का नाही, ती फक्त आपल्याला दावायसाठी केल्या. ती दुसरं काय नाही. आपल्या डिजाला ज्या गुंडाने उचलून नेलाय त्याच हिला देव वाटायला लागलाय आता. अगं आत्ते, मला चांगलं ठावाय, ही समजा तुमचं आधीपासूनच ठरलं होतं. पर एक ध्यानात ठेवा, तुमच्या कर्माची फळं तुम्हाला भोगायला लावल्याशिवाय ही रत्नाकाटे राहणार नाही. कसा काट्याने काटा काढते का नाही तुमचा ते बघाच. सोडा त्या अमृताला, आतमध्ये हिण्याचे विष कालवलंय ना ते बघा आधी. आई, अगं सत्या दादा खरंच चांगला पोरगा आहे. तो आपल्या दीदीला ना नक्की खुश ठेवल. जरा येळ लागल पण समजा ठीक होईल बघ. अमृत, तो कसा वागला आपल्या मंजूशी माहित आहे तुला? माझा नाही विश्वास त्याच्यावर. अरे सपने, हे तर घरात काय चाललंय आणि तू गाणं कसलं गुणगुणतीयस? हा, कारण मी लई खुश आहे. खुश? मम्मी साहेब कसं बोलायचं मला, किती टोमणे मारायच्या. श्रीमंत घरातली सून आणणारे आणि ह्याऊन त्याहून किती बोल लावायचे येता जाता. देवाला बी दिसत होतं ते, नवऱ्याला दिसत नव्हतं. भोग पडल. देवानं बघ कशी शिक्षा केली. पण आता या ऍक्सिडेंट जाऊ आलेत, पण आता पुढं काय? मम्मी साहेब काही शांत बसणाऱ्यातल्या नाही. मला तर दादाची लय काळजी वाटते बघ सपने. अगं त्याला खरंच मनापासून लग्न करायचं होतं रुपालीशी. हा, आता दुसरी एखादी पोरगी असती तर ठीक आहे, पण ती वाघमारे. अगं ती वाघमारे, तिची आणि दादाची आधीच खुन्नस होती माहिती ना तुला. वय
मग कसा संसार करत तो तिच्यावर सांग बरं. ते मला काही माहित नाही. देवानं ना एका दगडात 2 पक्षी मारलेत. म्हणजे मम्मी साहेबांना आदत बी घडवली आणि श्रीमंत घरातली पोरगी बी नाही आली. का बसतेस का? तुला काहीच कसं वाटत नाही ग? हा असं कसं मला बी नाही वाईट वाटतंय सत्य भाऊजींसाठी. पण एक बेस्ट झालं, आता गरीब घरातली सून आली म्हणलं माझं तोरा कायम राहणार ना. तुला किती बी सांगा आणि किती बी डोकं आपटा तुझ्या पुढं सगळं वेस्ट आहे बघ. मला का तापतूस? हे ते कशाला वाया घालवतोय? जाय पण. नुसती बापावर गेली. माझ्या पप्पांना काही बोलू नका. आई दीदीचा फोन आलाय. मंजू बाळा कशी असतो? समजा ठीक आहे ना तिकडं? वय नक्की का आम्हाला बरं वाटावं म्हणून म्हणतेस? नाही आई, स्वागत बी लय दणक्यात झालं बघ. मंजू बाळा माझ्या पोटात तुला 9 महिने आण जन्माला आल्यावर आयुष्यभर सांभाळलंय ग. तुझ्या आवाजावरूनच कळतंय तुझं स्वागत तिथं कसं झालं असेल ती. आई तू अजिबात काळजी करू नको, मी बरोबर सांभाळून घेईन. मंजू काय ग, तू अजून याच कपड्यात? नवरी व्हायची हौस फिटली नाही वाटतं अजून. जा आवरून ये, दमली असशील दिवसभर याच कपड्यात. सवे, हा पप्पा. वहिनीला आपलं घर दाखव आणि तिला काय हवं नको ते पण बघ. हा पण मम्मी, मी सांगतोय ना, जा. चला वहिनी. हे आपलं किचन, जेवण बनवायचं. ही डायनिंग टेबल, जेवायचं. आणि ती हॉटस्पॉट आहे. हॉटस्पॉट काय? हॉटस्पॉट म्हणजे म्हणजे मम्मी साहेबांची रूम आहे ती. तिकडे नाही जायचं आपल्याला. चला वरती. चला. आओ वहिनी, चला की, आपलंच घर आहे, लाजू नका. चला. या 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 वहिनी. ही रूम सातारच्या रितेश आणि जनिलियाची. म्हणजे सपना वहिनी आणि जयदीप दादाची. आणि ती आमची सत्य दादाची. म्हणजेच आजपासून तुमच्या दोघांची. झालं, संपलं. एवढंच आहे घर. मी जाते. बाय बाय. अगं परत जर माझ्या वाट्याला आलास ना तर मंजिरी वाघमारे या नावाला जागाला कमी करणार नाही.